नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण कळंब तालुक्यामध्ये मंगरुळ या गावात आलेलो आहोत। या ठिकाणी आम्हाला काही शिवसेना गटाचे काही कार्यकर्ते भेटले आणि हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मूळ कार्यकर्ते आहेत। आपण त्यांना विचारूया नेमकं या गावामध्ये काय चालले आणि आपल्या उबाटा गटाच्या आणि समोरच्या भाजपाच्या गटाच्या कार्यकर्त्यामध्ये कशा पद्धतीनं प्रचार झाला आहे आणि जनतेने तुम्हाला मतदान का द्यावं, याच्या अगोदर तुम्ही काय काम केलं आहे आणि गावाच्या विकासासाठी तुम्ही काय काम करणार आहेत, उमेदवार कोण आहे आणि उमेदवारांना आतापर्यंत काय कामं केलेत, या विषयावर आपण विचारणार आहे त्यांना। साहेब नमस्कार। नमस्कार। खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। स्वागत। आपण नेमकं काय करता सध्या? सध्या काय नाही, शेती करतो मी। हां, नाव काय आहे तुमचं? तानाजी कोळी। तानाजी कोळी। हां, इथं भाजपाचे बी काही लोक आहेत आहेत आणि उबाटा गटाचे शिवसेनेचे बी आहेत, शिवसैनिक आहेत। तुमच्या मंगरुळ गावामध्ये हे गट आहे का? हां, हे गट आहे, मंगरुळ गट आहे। हां, मंगरुळ गट आहे। या मंगरुळ गटामध्ये खऱ्या नियमानं कोणता माणूस निवडून येईल आणि मंगरुळच्या लोकांनी कोणावर विश्वास ठेवला आहे तुमच्या गावाच्या विकासासाठी? आमच्या गावाच्या विकासासाठी बालाजी धनराज जाधवर हां, हे जिल्हा परिषद गटातून उभा आहेत। मंगरुळ गट। बर। हां, शारदा अच्युत गायकवाड बर पंचायत समिती। बर 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 मंगरुळ तुम्ही गटातून। बहुतेक उबाटा गटाच्या शिवसेनेचे आहेत का? हां, उबाटा कार्यकर्ते. गटाचे। का द्यावं तुम्हाला मतदान? काय कारण आहे? हां? का द्यावं मतदान? का द्यावं जनतेनं हां, तुम्हाला? मी सांगतो ना। जे बाळासाहेबांनी घडवलं, हां. ज्यांना घडवलं बाळासाहेबांनी, हां, त्यांनी धोका देऊन गेले। बर 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 हां, धोका देऊन गेले म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजप सेनेतून दुसरीकडे गेले का? भाजपमध्ये भाजपचं कोण आहे ती सांगा मला। हां, भाजपचं कोण आहे ती सांगा। भाजपनं सर्व पक्ष फोडून तोडून मोडून समजत भाजप तयार केलं। बर बर बाळासाहेबानं भाजप मोठं केलं, इतरांनी बरोबर सर्व जनतेला माहीत आहे। इतर तुम्हाला मान्य आहे? हां हां, बरोबर। काय विकास केला ह्यांनी? आता नावं घेऊ का नको? घ्या ना तुमचे, तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा, आमचं काय 40-45 वर्षे झालं सत्ता होती। कुणाची हां, तुम्हाला माहित असेल? नाही तुमच्या गावाचा राणा विषय पाटील, ना. हां राणा पाटील, हां. पदमसिंह पाटील हां, यांची सत्ता होती। बर हां, का जिल्ह्याचा विकास काय केला? विषय राणा जगदीश पाटलाचा नाही ना। हा विषय मग पद्मसिंह पाटलाचा त्याच्यासाठीच नाही. तुम्हाला ऐका, मी काय ऐका, म्हणलो? विषय कुणाचा आहे? तुमच्या मंगरुळ गावामध्ये आता जिल्हा परिषदेला जी उभारलेला उमेदवार आहे, उमेदवार ही तुमचा उमेदवार कोण आहे? बाळासाहेब बालाजी धनराज जाधवर। बालाजीराव धनराज जाधवर। आता यांचं काम सांगा आणि तुम्हाला तुमच्या मंगरुळ गावाच्या लोकांनी मतदान का करावं हे सांगा। तुमचा काय विषय काय? सांगतो। सर्वप्रथम मी चक्रधर रितापुरे हां. आणि खरं तर शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बालाजी बाप्पा जाधवर हे जिल्हा परिषद साठी उभा आहेत बर. आणि पंचायत समितीकडून शारदाताई अच्युतराव गायकवाड बर. हे उभा आहेत। कारण सातत्यानं मंगरुळ शिवारामध्ये जे रस्त्याचे प्रलंबित प्रश्न आहेत की घाडगे वस्ती कल्ला रोड आहे, जो की 25 ते 30 वर्ष झालं त्या ठिकाणी मुलांना तिथून जाता येत नाही आहे। शेतकऱ्यांना 10 किलोमीटरहून पाटीकडून मंगरुळच्या दूध घालण्यासाठी 10 किलोमीटरवर यावं लागतं आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांना खरं तर 10वीमध्ये जातासुद्धा येत नाही पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये। बरं तर त्या ठिकाणी पहिला प्रश्न बालाजी बाप्पांनी हा सोडवला त्या ठिकाणी येऊन। काय सोडवला की बालाजी बाप्पा म्हटले की पहिला प्रश्न या जिल्हा परिषदेतून आम्ही निवडून आल्यानंतर हा जो शेतकऱ्यांचा तळमळीचा विषय आहे, पिढ्यानपिढ्या चाललेला, तो पहिला सॉल्व्ह करण्याचा
वचन आम्हाला बालाजी बाप्पा आणि शारदाताई यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं. त्या बालाजी बाप्पावर तुमचा विश्वास आहे का? हो, हो. काय 100% काय व्हायलं नेमकं? 100% विश्वास आहे. महत्वाचा मुद्दा एकदा निवडून गेले लोक पुन्हा तुमच्याकडे बघत नाहीत अशी परिस्थिती आहे. खरं तर आम्ही शिराडोन सर्कल असेल, नायगाव सर्कल असेल, हे बालाजी बाप्पांचं काम आम्ही स्वतः पाहिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन. बर. आणि खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. पुलाची रोडची काय मत आहे? बालाजी बालाजी बाप्पा- तुमच्या बालाजी बाप्पा ही शिवसेना पक्षाचे उमेदवार असून हा. ती अति कामामध्ये सक्रिय असतात. बघा आता तुम्ही मला वाटायले यांच्या खिशामध्ये मोबाईल निघाला, मोबाईलला मशाल निघाली. साधारणपणे तुम्ही मशालचे कार्यकर्ते आहेत. आता माझं स्पष्ट मत आहे, तुमच्या भागातले आमदार जे आहेत ते आमदार मशालचेच आहेत. त्यांनी तुमच्या गावाच्या विकासासाठी काय निधी दिला एवढं सांगा. कैलासदादा पाटील यांनी गावाच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मंगरूळमध्ये एज्युकेशनसाठी पुणे मुंबईमध्ये जशी एक लॅब पाहिजे किंवा रीडिंग आहे त्याप्रमाणे वाचनालय, त्याला मराठीत वाचनालय म्हणतात, तर तसा एक 5 लाखाचा पहिल्यांदा निधी उपलब्ध करून मंगरूळ गावासाठी दिला. दुसरा विषय असा आहे की 30 ते 40% म्हणजे 30% मोहावड्याहून लोक जातात शेतकरी, तर 40 ते 50 वर्ष झालं तिथं पूलच नव्हता. बर. तर त्याच्यासाठी 10 लाख रुपये त्यांनी उपलब्ध पुलासाठी पहिल्यांदा दिलेला आहे. बर. मग ही काम म्हणजे पुन्हा दुसरा 10 लाखाचा गावात सिमेंट कॉन्क्रीट रस्ता दिला. परत समाज मंदिरासाठी एक सभागृहासाठी 7 लाख रुपयाचा निधी दिला. बर. परत आणखीन हे जे इथं मंगरूळमध्ये जी नदी झालेली आहे त्या नदी खोलीकरण झालेलं आहे. ते खोलीकरण झालं, पण जी पाणी आमच्या लातूरसारखी परिस्थिती म्हणजे धाराशिवसारखी, जसं धाराशिवमध्ये पाऊस पडतो पण त्याचा फायदा कुणाला होतोय तर लातूर जिल्ह्याला होतोय, त्याचप्रमाणे आमची गत होती. मंगरूळमधल्या शिवारामध्ये पाऊस पडायचा आणि ती सगळंच पाणी जायचं धनेगाव लातूरला जायचं. तर त्यासाठी आम्हाला एक 1.5 ते 2 कोटी रुपयाचा एक बंधारा दिला त्यांनी, कैलासदादा पाटील. बर. 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 ती त्यांनी शिफारस पत्र जोडून त्यांनी ती बंधारा उपलब्ध करून दिला, पाठपुरावा करून. त्याच्यामुळं आज आमचं कितीतरी लाख कोटी म्हणजे रुपयामध्ये आर्थिक उत्पन्न शेतीच्या माध्यमातून वाढलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला वाटतं की भविष्य त्यांच्याकडे आहे, व्हिजन त्यांच्याकडे आहे. आणि गेली जवळ बालासाहेब जाधवर जे आहेत आता तुमचे उमेदवार आहेत जिल्हा परिषद बरोबर गटाचे, या व्यक्तीचं बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये किती वर्षापासून काम आहे? जवळपास त्यांचं आम्ही ते शिवसेनेचं काम करीत असताना स्थापना झाली कळंबला नरसिंहांनाच्या काळामध्ये सुरूला, तेव्हापासून ते शिवसेनेचं काम म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि यांच्यावर तुमचा विश्वास आहे. तुम्हाला खरं सांगा, आता गावात तुम्ही 10 ते 12 दिवस आता प्रचार केला, कसा आहे रिस्पॉन्स बरं तुम्हाला गावात? 100% रिस्पॉन्स. बर. कारण त्यांची कामं अशी आहेत, मी सांगतो, त्यांनी उभा राहायच्या अगोदर आमच्या मंगरूळ ते पाटी रस्ता, ह्या रस्त्यातून लेकरा वस्ती, पाटी रस्त्याला वस्ती, त्या वस्तीची लेकरं अक्षरशः त्यांची बुडायला लागली होती. तर त्यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चेनं 2 लाख रुपये घालून स्वतःच्या खर्चेनं त्या नदीत खपरण टाकून, नळ्या टाकून, पूल करून त्या लेकराची सोय केली. आणि ते उमेदवार असे आहेत, आम्ही 2दा बाहेरच्या सर्कलमध्ये निवडून आलेले आहेत. त्यांचं कामकाज बघून, त्यांच्या कामावर आम्ही फत्ते होऊन आम्ही गावचा उमेदवार आमच्या गावामध्ये दिलेला आहे. बाहेरगावचा कोण उमेदवार आहे? बाहेरगावचा नाही. पंचायत समितीच्या जे मॅडम आहेत, मॅडम आहेत ना, त्यांचं काम कसं आहे? नंबर 1 आहे त्यांचं काम. नंबर 1 लेडीज असताना सुद्धा ते खांद्याला खांदा देऊन एकदम कामामध्ये सक्रिय असतात. बर. आता विरोधक जे आहेत ना, भाजप विरोधक जे आहेत ती एकदम तुमच्यापेक्षा निष्क्रिय आहेत. चांगलं काम करतात. ऐका तुमच्यापेक्षा चांगलं काम करतात असं महाराष्ट्र सरकारचं मत आहे. महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस म्हणते आम्ही गावागावाला निधी दिलाय, आम्ही गावागावाचं कल्याण केलंय, आम्ही महाराष्ट्राचा विकास केलाय आणि महाराष्ट्र विकास केलाय म्हणून आमच्याच जिल्हा परिषदेच्या पूर्ण जिल्हा परिषदा येतील अशा पद्धतीचा देवेंद्र फडणवीसचा दावा आहे.
आमचं मंगरू गाव सांगतंय की त्यांनी विकास केला, त्यांनी पैसे दिले असतील, काय केलं असेल, पण त्यांनी खिशात घातलं. मंगरू गावचा विकासासाठी काही सुद्धा केलेलं नाही त्यांनी. साधी गोष्ट आहे, मी सांगतो तुम्हाला. गेली 15 ते 20 वर्ष झाला की मंगरूळची ग्रामपंचायत ही राणादादाच्या पार्टीच्या ताब्यात आहे. आत्ता हे आहे, ही कार्य आत्ता सुद्धा. मी सांगतो तुम्हाला, मंगरूळमध्ये आत्तापर्यंत. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगायची जर झालं, आज झेडपीचा जे उमेदवार उभारलेला आहे, जे की राणादादांनी उभा केलेला आहे, तो माणूस जे आहे गेल्या जवळपास पहिल्यांदा 5 वर्ष सरपंच राहिलेला आहे ह्या मंगरूळ गावचा. त्याच्यानंतर 5 वर्ष उपसरपंच राहिलेला आहे. त्याच्यानंतर पंचायत समितीला सदस्य म्हणून राहिलेले आहेत. परत आणखीन ग्रामपंचायतला निवडून. अहो, ती एकदा गेले मंगरूळमधून की 5 वर्षांना हुडकावं लागतंय. पंचायत मध्ये कधीच नसते. कळमला जाऊन हुडकावं लागतंय. आमच्या गावात असा काही विकास केलेला नाही. आमच्या गावात बोर्ड लावला होता, सरपंच हुडका आणि 100 रुपये मिळवा, तरी सुद्धा सापडले नाहीत आम्हाला. ते सरपंच आता उभारलेत का? हा, ते सरपंच उभारलेत, येऊ शकत नाहीत, त्यांच्या मागे बहुमत नाही. ते सरपंच. बर, माझं नाव जिल्हा परिषदेला बरं का, जी शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा, ते तुमच्या गावामध्ये कुणी केली प्रगती शाळेची? केली का? 12,75,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून एक रूम जे आहे त्यांनी दिलेली आहे. हा, आणि एक सुंदर अशी काय म्हणताय? तरी बोला तुमच्या गावाच्या विकासासाठी बोला. काय विषयच काय माहित नाही, तुम्ही त्यांना बोला. अहो, तुमच्या गावाच्या जिल्हा परिषद आता लागलेल्या आहे बरं का, आणि जिल्हा परिषद लागलेली आहे. जिल्हा परिषदेचा जो गटातून आता उमेदवार येणार आहे ते तुमच्या गावाचा विकास करणार आहे. मग तुमच्या गावाचा विकास करणारा कोण उमेदवार वाटते तुम्हाला, हे मला म्हणायचं, बाकीच काय नाही. त्यांना बोला, ऐका तुम्ही माझं. बर, चला, त्यांना ते बोलू शकत नाही. बोला महाराज. माझं नाव चक्रधर लवरी तापुरे आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी मुंबईला जरी जायचं म्हणलं तरी पावसात माझी जायची तयारी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी कैलासदादा आणि ओमदादा अशी एकमेव आहे ती इथं आमदार खासदार साहेब आहेत. आणि त्यांच्या हे प्रयत्नातून बालाजी बाप्पा जाधवर सारखा चांगला माणूस आमच्या गावासाठी त्यांनी उमेदवार दिलेला आहे. आणि हा काही शिवस्मारक जे दिसतंय का, त्यांनी निवडणूक शिवस्मारक कोणी दिले? नाही दिलेलं नाही. गावातर्फे आहे, पण त्यांनी निवडणूक लागायच्या आधीच 1 लाख रुपये जास्त वर्गणी देऊन त्यांनी सहकार्य केलेलं आहे. म्हणजे कैलासदादांनी वर्गणी दिली? नाही, कैलासदादा नाही, बालाजी बाप्पा जाधव. बालाजी बाप्पा जाधवर दिली का? दिलेलं नाही. निवडणूक लागायच्या अगोदर दिलेली त्यांनी. 1 लाख रुपये त्यांनी सर्वप्रथम तर मंगरूळचं विजन आणि विरोधकामध्ये जो विरोधक आहेत त्यांच्यामध्ये मी सांगतो की फरक काय आहे. तर सर्वप्रथम 2009 ते 14 मध्ये सरपंच राहिलेले उमेदवार आहेत आमच्या मंगरूळचेच, आणि त्यांनी काही मंगरूळमध्ये विकास केलेला नाही आहे. खरं तर अंगणवाडीचा विषय एवढा, प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय असेल, यामध्ये कुठलंही लक्ष त्यांनी दिलेलं नाही. खरं तर यामध्ये पैसे खाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि सर्व रोड पैसे खाण्याचं काम केलं त्या माजी सरपंचानं पैसे खाण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे भ्रष्टाचार केला? हो, भ्रष्टाचार केला. कशात भ्रष्टाचार केला? अंगणवाडी, ऐका, लहान मुलं असतात त्यांना हक्काचे अंगणवाडी मिळावी, ते लेकरं चांगल्या शाळेमध्ये शिकावे, या ठिकाणी अंगणवाडीचा प्रश्न आहे. 507 नंबर अंगणवाडी आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा अंगणवाडी चोरीला गेली होती. होय, एवढा खूप मोठा भ्रष्टाचार या मंगरूळ गावामध्ये झालेला आहे. कळवा कुठं आहे ते कळवा, आणि 1000 रुपये मिळवा, असं काय जीव कारभार होता ते कुणी केलं होतं? जनतेने केलं, गावकऱ्यांनी. म्हणजे निवडून गेलं की येतच नव्हता का सरपंच? आणि ते सरपंच आता निवडणुकीला उभारले. आणि मग आता या सरपंचाच्या बाबतीमध्ये गावाचा कौल कसा आहे? गावाचा कोल बरोबर नाही, पूर्ण टक्के चुकीचं आहे. आणि खरं तर बालाजी बाप्पा जाधवर यांनी आम्हाला शब्द दिला आहे की समाज मस्जिदीचा विषय कंपाऊंडचा असेल, रोडचा असेल, रस्त्याचा असेल, हे पूर्णही पुलाचं असेल, हे सर्व सॉल्व करू असा शब्द आम्हाला दिल्यामुळं आम्हाला ठाम विश्वास आहे की मंगरूळची जनता ही बालाजी बाप्पा यांच्या मागासवर्गीय दलित वस्ती जी आहे, सुधार योजना,
ती रमाबाई आवास योजना वगैरे काय राबवलेत का पूर्वीच्या काय राबवलेलं सरपंचांनी? नाही. कुठलीही काय योजना नाही, कुठलीही बरं आता हे जाधवर साहेब जे आहेत बालाजी जाधव ना? बालाजी जाधवर जे आहेत ते हे सगळ्या योजना राबवतील का? 100% राबवतील. 100% आम्हाला ह्याने आतापर्यंत सत्तेत असताना राबवलेले नाहीत, त्याच्यापेक्षा तर ही निवडून आल्यानंतर ही देतील ही अपेक्षा माफक आमच्या बर असतात. बर बर आता कारण सरपंच त्यांचं कोण- बघितलेलं आहे. सरपंच कोण आहे? तुम्हाला तर मिळाला का नाही सरपंच? कुणाला सरपंच मिळाला का नाही आता? तुम्ही सरपंच कळवा आणि ऐका की 1000 नाही, रुपये मिळवा, तो सरपंच आहे नाही, का नाही, आता? तो सरपंच नाही नाही सर तो सरपंच आता नाही कुणाच्या ताब्यात आहे ग्रामपंचायत? आता पण त्यांच्याच ताब्यात आहे, पण दुसरे सरपंच आहेत. मग ते चांगलं काम करतात का? नाही काय सुद्धा काम करीत नाहीत. माझ्या शेताकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला हितकाली खडे पडलेत. मी शेटजीली म्हणलं, स्वतः तेच चालवितात ग्रामपंचायत, त्यांनी म्हणलं हितकाली खडे पडलेले काकाजी एवढं रस्त्यावर मुरुम टाका. नुसतं आश्वासनावर दिली, एक वेळेस सुद्धा ट्रॅक्टर टाकलं नाही. तर हे आहेत सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि यांचं स्पष्ट मत आहे की बालासाहेब जाधवर नावाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि हे जिल्हा परिषद गटाला जिल्हा परिषदमध्ये हे सदस्य म्हणून आता निवडून जाणार आहेत आणि त्यांना निवडून आम्ही 100% देणार आहोत. कारण याच्या अगोदर जी आमची ग्रामपंचायत आहे ती भाजपाच्या गटाकडे असल्यामुळे आमच्या गावाचा विकास कसल्याही प्रकारचा केला नाही. कैलास दादा पाटील यांनी चांगल्या पद्धतीनं मंगरूळ गावाला सहकार्य केलं आहे आणि आता जाधवर साहेब आमच्या गावाला 100% सहकार्य करणार आहेत आणि गावाचा विकास करणार आहेत. अशा पद्धतीचा या मंगरूळ गावातील शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे. आता अर्धवट राहिलेले गावातले जे लोक आहेत खरे मतदार, ते खरे मतदार या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर जर जाधवर साहेबाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिले तर 100% जाधवर साहेबाचं शीट जिल्हा परिषदेला निवडून येऊ शकते. पण गावातले जे खरे मतदार आहेत ते मतदार काय करणार आहेत ते 7 तारखेला म्हणजे उद्या मतामध्ये कळणार आहे आणि 9 तारखेला आपल्याला कोणाला विजयाचा गुलाल लावायचा आहे हे गावातलं मतदार ठरवणार आहे. तर बघूया या कार्यकर्त्यावर जर गावाच्या लोकांचा विश्वास असेल आणि ह्यांच्या कामाचा पगडा त्यांच्यावर असेल तर 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार निवडून येईल. जर लोकांनी विश्वास नाही ठेवला तर विरोधक उमेदवार निवडून येईल. तर बघूया नेमकं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सदस्य जिल्हा परिषदेमध्ये निवडून जाणार का भाजपाचा सदस्य जिल्हा परिषदेमध्ये हे मंगरूळ गाव निवडून देणार. या दोन्हीचा फरक उद्या 9 तारखेला निकालाच्या माध्यमातून कळणार आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं मंगरूळ कोणाच्या बाजूला झुकणार आहे ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाच्या विकासासाठी तुम्ही नोंद करा. विचार खरे ते खरे, विचार खोटे ते खोटे हे येणाऱ्या काळामध्ये 9 तारखेला निकालाच्या माध्यमातून कळणार आहे. धन्यवाद मंगरूळकर, धन्यवाद. काय बाबा मशाल कशामुळं चांगला पक्ष आहे, कशामुळे पक्ष चांगला आहे का उमेदवार चांगला आहे? उमेदवार चांगला आहे, पक्ष काय चांगला आहे. उमेदवाराने काम केलंय कामं बरीच करतात आमची. सांगा तरी. कामं चांगली केलेत पहिली बी. बर बर बर. कामं केली. रस्ते, गावातल्या वस्त्या अडचणी. पिस्त्या रोड. काय नाव तुमचं? चंद्रकांत बाळू जाधव. हे आहे चंद्रकांत बाळू जाधव. आमच्या गावातले नाल्या, रस्ते, लाईट आणि विकासाचे कामं चांगल्या पद्धतीनं केलेत असं त्यांचं मत आहे. तर बघूया 9 तारखेला निकालाच्या माध्यमातून गावकरी कोणत्या बाजूला झुकणार आहेत ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक. धन्यवाद मंगरूळकर, धन्यवाद कळमकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.